श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय। श्री स्वामी समर्थ। भाविक भक्त सर्वांना हार्दिक श्री स्वामी समर्थ। साधी सोपी स्वामी सेवा या फेसबुक पेजवरील गुरुगाथा गुरुवारी या दर गुरुवारी सायंकाळी 7 वाजता होणाऱ्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात मी उदय त्र्यंबक पांडव आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। मागील भागामध्ये आपण येणाऱ्या अधिक मासाच्या संदर्भामध्ये वैज्ञानिक माहिती बघितली होती। ते म्हणजे आपल्याला जे विज्ञान आहे त्याच्या पाठीमागचं खगोलशास्त्रीय कारणं जी आहेत की अधिक मास का होतो, कसा होतो हे सविस्तर आपण पाहिलं। आता ह्या अधिक मासाला जसं खगोलशास्त्रीय महत्त्व आहे तसं धार्मिक आणि आध्यात्मिक देखील महत्त्व आहे। ह्या अधिक महिन्यामध्ये आपण मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे सूर्याचं कुठल्याही राशीतून संक्रमण होत नाही। म्हणजे प्रतिपदेला ज्या राशीमध्ये सूर्य आहे, उदाहरणार्थ यावेळेला तो आता वृषभ राशीत असेल तर तो अमावस्येपर्यंत त्याच राशीत राहतो आणि अमावस्या संपल्यानंतर पुढच्या राशीमध्ये तो जातो। संपूर्ण महिनाभरामध्ये राशीचं संक्रमण होत नाही, म्हणून त्याला मालिन्य येतं, मलिनता येते असं एक शास्त्र संकेत आहे। आणि त्यानुसार याला एक नाव दिलेलं आहे मलमास। तर मलमासाला मालिन्य असल्यामुळे काय झालं की सर्वसामान्यपणे लोक जे ते त्याला आपलं म्हणत नव्हते। आणि या काळामध्ये आज देखील काय करावं आणि काय नाही करावं या संदर्भामध्ये बऱ्याच चर्चा आपल्याला ऐकायला मिळतील। तर पहिली गोष्ट म्हणजे हा मलमास असल्यामुळे या काळामध्ये धार्मिक विधी ज्याच्यामध्ये विवाह, उपनयन, वास्तू इत्यादी जे आहेत की ज्या अशा स्वरूपाचे जे कार्यक्रम आहेत ते होत नाहीत। करायचं काय आहे, या काळामध्ये दान, धर्म, तप, आचरण, उपासना, उपोषण इत्यादी अनेक कर्म जे ते करायचे आहेत। तर ह्या मलमासाला जे ते मलमास म्हटल्यामुळे बरेच लोक त्या काळामध्ये हिणवत होते आणि नावं ठेवत होते। त्याच्यामुळे हा मलमास जो आहे तो नाराज झाला आणि तो भगवान विष्णू श्रीकृष्णाकडे गेला आणि त्यांनी सांगितलं की प्रभो, मला लोक सारखे नावं ठेवतात आणि त्याच्यामुळे मला फार वाईट वाटतं म्हणे। मग भगवान विष्णूने त्यांना श्रीकृष्णाकडे घेऊन गेले। श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचेच अवतार आहेत। तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की तुला सगळेजण नाव ठेवतात म्हणून तू नाराज आहेस का? ठीक आहे म्हणे, मी तुला माझ्याकडे आश्रय दिला। भगवान श्रीकृष्णाने त्याला काय द्यावं हो, स्वतःचं नाव दिलं त्याला, पुरुषोत्तम मास। तेव्हापासून या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात। अजून काय पाहिजे? आणि दुसरं वरदान दिलेलं आहे की तुझ्या काळामध्ये जे जे दान, धर्म इत्यादी कर्म होतील, तप, आचरण होतील, या सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये पुण्य लाभ होईल। इतर काळापेक्षा या काळातल्या पुण्य लाभाचं प्रमाण 100 पट अधिक असेल असं वचन भगवान श्रीकृष्णाने दिला। त्यानंतर मग हा मलमासाची नाराजी कमी झाली। आता हा मलमास जो आहे तर सर्वसाधारणपणे 33 महिन्यातून एकदा येतो। 32, 32.5, 33 तांत्रिक कारणं त्याची बघण्यापेक्षा त्याच्या जेव्हा पंचांगामध्ये दिलं त्यावेळेस आपण त्याला साजरा करतो। आणि पंचांगात जे दिलेलं आहे ते तर विज्ञान एवढं विकसित आहे की त्याच्या आधारावरती पुढच्या कोणत्याही काळातल्या आपण मलमास केव्हा हे बघू शकतो। पण आपल्याला व्यवहारामध्ये त्याची गरज नाही। आपल्याला व्यवहारामध्ये गरज कशाची? ह्या मलमास केव्हा येणार आपल्याला कळलं पाहिजे आणि त्या काळात काय करायचं ते कळलं पाहिजे आणि काय करू नाही तेही कळलं पाहिजे। तेवढ्यापुरतं आपल्याला बघाय। तर सांगायचं तात्पर्य काय की येणाऱ्या अमावस्येच्या नंतर जो महिना सुरू होईल तो पुरुषोत्तम मास असेल, मलमास असेल, अधिक ज्येष्ठ मास असेल। हा अधिक ज्येष्ठ मास संपल्यानंतर निज ज्येष्ठ मास सुरू होईल। ह्या काळामध्ये करायचं काय आहे की 33 या संख्येमध्ये
दानधर्म करायला सांगितलेलं शास्त्राने. कारण की 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे देव आहेत. 33 महिन्यातून एकदा येणारा हा मास आहे. तर 33 संख्येमध्ये दान करायचंय. आता दान कशाचं करायचंय, तर याच्या संदर्भामध्ये एक शास्त्रवचन आहे की दान जे आहे ते सछिद्र असावं. आता सछिद्र अन्न कुठलं, तर सछिद्र अन्नांमध्ये पहिलं म्हणजे आपल्याकडे जे महाराष्ट्रामध्ये विशेष करून लोकप्रिय आहे ते म्हणजे अनारसे, आणि दुसरं जे लोकप्रिय आहे ते म्हणजे बत्तासे. अनारसे हे थोडंसं कुटाण्याचं काम आहे. माता भगिनीला कल्पना आहे की त्याला बनवायला किती कष्ट लागतात. परंतु आज 21वे शतक आहे, इन्स्टंटचा जमाना आहे. बाजारात देखील तयार अनारसे विकत मिळतात. कसं वापरायचं, काय वापरायचं हा आपल्या आवडीचा, इच्छेच्या, सोयीचा प्रश्न आहे. शिवाय बत्ताशांना देखील छिद्र असतात. तर त्याच्या पाठीमागची भूमिका अशी सांगितली आहे की जेवढे छिद्र आहेत त्याच्यामध्ये तेवढे वर्ष तुम्हाला त्याच्या पुण्याचा लाभ मिळतो. म्हणजे ह्या जन्मातच नाही तर नंतर देखील याच्यापासून होणाऱ्या पुण्याचा लाभ हा मिळत राहतो. ही त्या पाठीमागची भावना आहे. आणि किती संकेत द्यायचं, तर 33 संकेत द्यायचे. आणि शास्त्रात असं सांगितलेलं आहे की हे 33च्या संख्येत बनवायचे आहेत. त्याला एका पात्रामध्ये ठेवायचे आहेत. साधारणपणे तांब्याच्या पात्रात ठेवतात. म्हणजे ते आपण तामन ज्याला म्हणू शकतो किंवा प्लेट म्हणू शकतो, थाळी म्हणू शकतो. तर अशा प्रकारच्या पात्रामध्ये ते ठेवायचे आहेत. त्याच्यावरती एक वस्त्र झाकायचं आहे आणि त्याचं दान या काळामध्ये केव्हा तरी करायचं आहे. दररोज नाही, कधीतरी एखाद्या वेळेस जरी करता आलं तरी खूप झालं. आणि जैसा ज्याचा भाव तैसा त्याचा देव. इथे जे वर्णन दिलं त्याचं सगळं जमलं पाहिजे असं मुळीच नाही. जे आपल्याला जमेल, आवडेल, रुचेल, पचेल, सहजगत्या मिळेल, सहजगत्या करता येईल तेच करावं. आणि जे जमत असेल ते मात्र अवश्य करायचा प्रयत्न करावा. करते करू ते सामीच आहेत, परंतु प्रयत्न आपल्याला करायला पाहिजेत. तर हे अशा प्रकारचं 33 या संख्येमध्ये अनारसे म्हणा, बत्तासे यांचं दान द्यायचं आहे. किंवा हिंदीमध्ये त्याला मालपुआ म्हणतात, त्याला देखील छिद्र असतात. ते मग हिंदी भाषिक प्रदेशामध्ये लोक जे ते 33 या संख्येमध्ये मालपुआ हे साधारण पूर्णासारखाच एक आहे प्रकार, तर त्याचं देखील दान त्या ठिकाणी केलं जातं. याच्याशिवाय म्हणजे या काळामध्ये जावयाला आणि लेकीला आपण लक्ष्मी नारायणाचं रूप मानतो. म्हणून प्रथा परंपरा पडलेल्या त्या धार्मिक परंपरा, ह्याला आध्यात्मिक महत्त्व नाही पण धार्मिक महत्त्व आहे. तर या काळामध्ये त्यांना देखील दान द्यावं असं म्हणलेलं आहे. आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे या काळात काय करावं, या काळामध्ये तीर्थयात्रा कराव्यात, स्नान करावं, दान करावं. जे आपल्या सहज शक्य असतील, आसपासचे असतील, जवळचे असतील अशा तीर्थक्षेत्री आपण जाण्याचा प्रयत्न करावा. एक महत्त्वाची गोष्ट आहे की भगवान शंकराची जी स्तुती परमपूज्य गुरुमाऊली आपल्याकडनं करून घेतात रुद्रसूक्ताच्या स्वरूपात. त्या रुद्रसूक्ताच्या स्वरूपातल्या स्थितीमध्ये एक वाक्य आलेलं आहे की हे जे तीर्थक्षेत्र आहेत त्या ठिकाणी जे शिवगण आहेत, तर शिवगणांमध्ये सगळ्या प्रकारचे आहेत. त्यांचं वर्णन जर आपण गुरुचरित्रात बघायला गेलो ना तर आपलं डोकं काम करणारे इतक्या प्रकारचे गण आहे. त्यामध्ये काही सुगुण आहे, सगुण आहे, दुर्गुण आहे, अवगुण आहे, असे अनेक प्रकारचे शिवगण आहेत. तर त्याच्याबद्दल रुद्रसूक्तात म्हणलेले की हे जे शिवगण आहेत यांच्यातले काही शिवगण जे आहेत ते तीर्थामध्ये येणाऱ्या भक्तांना अडथळा निर्माण करायचा प्रयत्न आवर्जून करतात. कारण तीर्थयात्रा सोपी नाही आहे. त्याच्यासाठी आपल्याजवळ पुण्य असावं लागतं, भाग्य असावं लागतं, आपली दुर्दम्य इच्छा असावी लागते. आणि ज्या देवतेचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे त्या देवतेची आपल्या कृपा असावी लागते दर्शन देण्याइतपत, तरच हे घडू शकतं. म्हणून त्याच्यात म्हटलं आहे रुद्रसूक्तामध्ये की त्यांची जी काय शस्त्रास्त्र ती माझ्यापासून सहस्त्र योजने म्हणजे खूप दूर ठेव, म्हणजे मला सहजगत्या तीर्थयात्रा घडेल असं त्याच्यात मथित अर्थ आहे. ही तीर्थयात्रा आपल्याला या काळात घडावी याच्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. त्या ठिकाणी स्नान करावं आणि आपल्या दिंडोरीप्रेत मार्ग जे सांगतात त्याप्रमाणे सहचेल स्नान जर करायचं असेल तर पंचगव्याची पुडी आपल्या दिंडोरीप्रेत केंद्रात मिळते, तिचा वापर अवश्य करावा. सचेल स्नान म्हणजे अंगावर वस्त्रासह स्नान केल्यानंतर ते जे वस्त्र आपण घालून स्नान केले त्या वस्त्राचा त्या ठिकाणी त्याग करावा. अशा प्रकारे तीर्थाच्या क्षेत्राच्या ठिकाणी स्नान करावं, दान करावं. आणि विशेष म्हणजे आपण आत्ताच पाहिलं की या महिन्याला आपलं नाव कोणी दिलंय, भगवान पुरुषोत्तमांनी दिलंय, भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं आहे. म्हणून या काळामध्ये भगवान पुरुषोत्तम, भगवान श्रीकृष्ण यांच्या लीलांचं वर्णन ऐकण्याचा, श्रवण करण्याचा, कीर्तन करण्याचा प्रयत्न करावा.
मग त्याच्यामध्ये आपल्याला परमपूज्य गुरुमाऊलींनी एक संधी जी दिली आहे, तर सध्या त्याची आपण माझ्या स्टेटसला बघू शकताल की या काळामध्ये गुरुमाऊलींनी आपल्याला मथुरेमध्ये भागवताची संधी दिलेली आहे. त्याची सविस्तर माहिती ज्यांना घ्यायची असेल त्यांनी कॉमेंट्समध्ये लिहून कळवल्यास आपल्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवायचा प्रयत्न केला जाईल. आपल्याला त्याच्याबद्दल निश्चितप्रमाणे माहिती मिळेल की ज्यांना जायचं आहे. मथुरेमध्ये या काळामध्ये भागवत जे होणार आहे दिंडोरी मार्गाच्या माध्यमातून, तर ज्यांच्या भाग्यात असेल त्यांना त्या ठिकाणी जायची संधी मिळू शकते. त्यासाठी ते प्रयत्न करू शकतात. काहीच नाही झालं तर आपल्याकडे केंद्रामध्ये सुलभ भागवत नावाचा एक ग्रंथ गुरुमाऊलींनी उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याला वाचण्यासाठी अवघ्या 1 तासाभराचाच वेळ लागतो. तर ह्या काळामध्ये जेव्हा जमेल तेव्हा या भागवत ग्रंथाचं वाचन करावं. आपल्या केंद्रामध्ये एक मोठं भागवत आहे, त्याच्यामध्ये 10,000 ओव्या आहेत कमीत कमी. तर ह्या 10,000 ओव्यांचं भागवत जर वाचायचं असेल त्याला 7 दिवसाचं पारायण करावं लागतं. त्याचं विधी त्या ग्रंथात दिलेला आहे. तर ग्रंथ आपल्या दिंडोरी केंद्रात उपलब्ध आहे. परंतु परमपूज्य गुरुमाऊलींना कल्पना आहे की इथे 21सावं शतक आहे, सगळं इन्स्टंट हवं असतं, कॉन्स्टंट नको, इन्स्टंट हवं आहे. परंतु सगळ्यांच्या सोयीचा विचार करणं हे जसं आईचं कर्तव्य असतं मुलाच्यासाठी, त्याचप्रमाणे परमपूज्य गुरुमाऊलींना देखील आपली काळजी असते. मग गुरुमाऊलींनी सुलभ भागवत करून दिलेलं आहे. पटकन चटकन वाचून होतं. विषय तोच आहे, थोडक्यात सांगितलेला आहे. आणि अपेक्षा काय असते माहिती का, आपण जसं सिनेमामध्ये बघतो की चार्ट बस्टर्स असतात किंवा ट्रेलर्स असतात किंवा आणखीन काही शॉर्ट त्याचे ॲड्स असतात. या कशासाठी असतात की तुम्हाला मूळ विषयाची आवड निर्माण व्हावी. तसं आहे परमपूज्य गुरुमाऊलींनी छोटं भागवत जे दिलंय त्याचा हेतू हा आहे की वाचल्यानंतर तुम्हाला प्रेरणा मिळावी की मला याच्यापेक्षाही मोठं भागवत जे आहे ते वाचायची, याच्यातनं स्फूर्ती मिळावी, प्रेरणा मिळावी आणि त्याचं वाचन घडावं. ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी जी संधी आहे ती आता येणाऱ्या अमावस्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे प्रतिपदेपासून सुरू होतीये. आपण काय करू शकतो, काय नाही करू शकतो हे प्रत्येकाने आपल्या आवडी सवडीनुसार ठरवावं, पण काही ना काहीतरी निश्चित करावं. कारण काय की मोठ्या पट्टीमध्ये पुण्य मिळण्याची जी संधी आहे तिचा आपण अवश्य लाभ घेतला पाहिजे. याच्याशिवाय या काळामध्ये दान धर्माचं जे महत्व आहे तर परमपूज्य गुरुमाऊली जी आपल्याला जनधन योजना सांगितलेली आहे, जनकल्याण योजना जी सांगितलेली आहे, त्याच्यामध्ये रुपयाचं दान पुण्य महान म्हणलेलं आहे. एका दिवसाला 1 रुपया याप्रमाणे गुरुमाऊलींनी आपल्याला त्र्यंबकेश्वर येथे होऊ घातलेल्या मोरेदादा हॉस्पिटलसाठी कायमस्वरूपी महिन्याला 150-200 रुपयाची देणगी देण्याची आपल्याकडनं अपेक्षा केलेली आहे. तर आपल्याला गुरूंची जी अपेक्षा आहे त्याची पूर्ती करण्यासाठी ह्या महिन्याला आपण एक सुवर्ण संधी समजावं आणि अवश्य आपण ऑनलाईन त्याचा फॉर्म भरावा. आपल्याला अधिक माहिती पाहिजे असं आपण कॉमेंट्समध्ये लिहून पाठवा, मी आपल्यावर माहिती पोस्ट करेन. जनधन योजनेमध्ये जर आपण महिन्याला 150-200 रुपये जर भरू शकत असू, त्याचा ऑनलाईन फॉर्म भरून दिला तर आपल्या खात्यातनं परस्पर ही रक्कम वळती होती आणि ह्या महिन्यामध्ये जर आपण दान करायला सुरुवात केली तर त्याचं पुण्य अधिक प्रमाणात नक्कीच मिळेल. आणि या एवढ्या मोठ्या ज्या हॉस्पिटलची योजना आहे जिथे दवा आणि दुवाच्या माध्यमातून उपचार होतात, त्याच्यामध्ये आपल्याला आपला खारीचा वाटा उचलायची संधी मिळेल. वाणीला विराम देण्यापूर्वी एकच विनंती आहे, हे ज्ञान गुरूंचं आहे, देणारे तेच आहेत, प्रचार प्रसार करणारे तेच आहे, परंतु आपल्याला एक संधी दिलेली आहे खारीच्या वाट्याच्या स्वरूपात. तर आपण हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नावाचं एक बटन आहे, त्याला फक्त दाबायचं, काही करायचं नाही. ते शेअर केल्यानंतर काय होईल की आपले जे मित्र आहेत फेसबुकवरील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्यामध्ये आपला वाटा राहील आणि त्यांनी जर त्याच्यातनं काही पुण्य केलं तर त्याच्यामध्ये स्वामी महाराज तुम्हाला निश्चितच तुम्हाला वाटा काही ना काही देतील. आणि असं जर आपण पुण्य कमवायचा प्रयत्न केला तर आपली मार्ग देखील सुबट म्हणजे सोपा होईल. तर अशा प्रकारे आपल्याला अधिक महिन्यामध्ये अधिकस्य अधिकम फलम हे प्राप्त करून घ्यायचे. वाणीला विराम. श्री स्वामी समर्थ. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. श्री स्वामी समर्थ.